मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवरायांनी स्वराज्य निर्मितीबरोबरच त्याच्या संरक्षणाचे महत्त्व जाणले होते. गेल्या अनेक वर्षातील साम्राज्याचा पराभवांचा सखोल त्यांनी अभ्यास केला होता आणि आपली रणनीती आखली होती. गनिमी कावा या पद्धतीनुसारच गडकिल्ल्यांचे महत्त्व देखील त्यांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी एकाहून एक बेलाग किल्ले निर्मिले. त्यांच्या संरक्षणाची पूर्ण योजना आखून ती राबवली. त्याचबरोबर स्वराज्याला व्यापून असलेला समुद्रकिनारा संरक्षित असावा म्हणून अद्ययावत आरमार उभे केले. किनाऱ्यावर समुद्री दुर्गांची एक शृंखलाच निर्माण केली. तोपर्यंतच्या इतिहासात सागरी किनाऱ्याचे संरक्षण व सिद्धता योजणारा शिवाजीराजे हे पहिले राजे होते. गडावर कोणा एकाची सत्ता नसायची. किल्लेदार, सबनीस, हवालदार हे तिघे प्रमुख असायचे. जमाखर्च, खजिना, साधनसामुग्री याची जबाबदारी कारखानशाकडे असायची. त्यामुळेच कोणत्याही किल्ल्यावरती फंदफिजुरी झाली नाही. राजाने एक कार्यक्षम गुप्तहेर संघटना उभा केली. युरोपियन पर्यटकांनी लिहून ठेवले आहे की शिवाजीराजांच्याकडे त्यांचे जितके सैन्य उभे होते तितकेच लोक त्यांच्या गुप्तहेर संघटनेत काम करीत होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी